सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण पर्वत आणि दऱ्या, मुक्त उधळणारा वारा, पावसाळ्यात जिवंत होणारे धबधब्यांची शृंखला आणि या परिसरात निसर्गाशी नाळ जोडून राहणारे आमचे आदिवासी बांधव. अनेक चित्रपटांची शूटिंग होते असा परिसर. लहानांपासून मोठ्यांनाही भुरळ घालणारे निसर्ग संपन्न वातावरण. या सर्व मनाला मुक्त आनंदाची उधळण करून निसर्गाविष्कार बघणाऱ्या डोळ्यांना एक गोष्ट दिसत नाही, ती म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष करणारा आमचा आदिवासी बांधव. याच डोंगर रांगांमध्ये रमणारा आणि हाच निसर्ग आयुष्यभर खस्ता खाऊन जपणारा. अनेक समस्यांसोबत दररोज लढतोय. अजून आपले हे डेली न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल असे सेट करा. आशा पल्लवित करणारे उगवत्या सूर्याचे विलोभनीय दृश्य आणि रात्रीच्या काळोखात जीवनाचे नवे स्वप्न पडावे म्हणून मावळणाऱ्या सूर्याचे निरागस दृश्यही इथेच बघणारे हे बांधव. आज आपण निसर्ग आणि आधुनिकीकरणाच्या विळख्यात अडकलेल्या एक नव्हे तर अनेक आदिवासी बांधवांच्या व्यथांना उजाळा देणार आहोत. तर बघूया विशेष भाग, संघर्ष आदिवासी कामगारांचा. भंडारदरा परिसरातील कोकणवाडी येथे पवनचक्क्या पाहायला शहरातून असो किंवा ग्रामीण भागातून असो नेहमीच सर्वांचे आकर्षण असते. बघायला म्हणून जातात की हवेतून वीज निर्मिती कशी होते. पण ती वीज निर्मिती, जरी पवनचक्क्या आपल्याला फिरताना दिसत असतात, जरी पवनचक्क्यांमधून ऊर्जा निर्मिती होते हे आपल्याला माहीत आहे, त्या पाठीमागे अनेक मनुष्यबळ खर्ची पडलेलं असतं. कित्येक कोटी रुपयांचे हे प्रकल्प असतात आणि त्या प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी हजारोंनी कामगार अहोरात्र झटत असतात. त्यावेळेस ती पवनचक्की फिरते. फक्त हवेने नाही फिरत, तर कामगारांच्या श्रमाने फिरते. त्यामध्ये मग कामगार असू द्या, सिक्युरिटी असू द्या, असे अनेक कामगार दिवस रात्र झटून ह्या पवनचक्क्या व्यवस्थित चालवण्याचं कामकाज करत असतात. भंडारदरा जवळील कोकणवाडी येथे पवनचक्कीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करणारे जे कामगार आहेत त्यांना काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. तर आपण त्यांना विचारणार आहोत का तुम्ही काम बंद आंदोलन का करत आहात, काय कारण आहे. या ठिकाणी विंड वर्ल्ड कंपनीचे पवनचक्क्या सुरू आहेत आणि आपल्यासोबत जंगले आहेत. आपण त्यांना विचारूया, तुम्ही काय म्हणून काम करताय तिथे. सर मी आहे ना इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय. बर, हे सर्व सिक्युरिटी आपल्याला बसलेले दिसत आहेत इथे. तुम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं आहे, काय कारण आहे, काय कारण आहे त्याचं. आमचं असं आहे की आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून या कंपनीमध्ये कार्यरत आहोत इथं. तर आम्हाला आहे ना मूळ वेतन सुरुवातीला 2,500 रुपये दिला जात होता 2006 मध्ये. तर हळूहळू असं पेमेंट वाढत आमचं 2011-12पर्यंत 13,900 रुपये हे पेमेंट आता आम्हाला ह्या घडीला दिलं जातं आहे. महागाईच्या दृष्टीने ते फारच कमी आहे. पण आम्हाला असं आहे की पेमेंट वाढीसाठी आम्ही कंपनीला अनेक वेळा बांधलेलो आहे. तर त्यावेळेस काय सांगितलं गेलं की तुम्हाला दर वर्षाला 500 रुपये हे प्रमाणे वाढ दिली जाईल. तर सध्या कंपनीने त्यांचा शब्द पाळलेला नाही आहे. मग आम्ही त्यासाठी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलो. म्हणजे पगार वाढ व्हावी अशी एक माफक अपेक्षा आहे, पण कंपनीने शब्द देऊनही कंपनीने तो शब्द पाळला नाही अशी असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही सिक्युरिटी कामगार आहेत. तुम्ही मग या संबंधी काही पाठपुरावा केला होता का. हो सर, आम्ही या संदर्भात पाठपुरावा केला होता. तहसीलदार साहेबांना पत्र दिलं, अकोले पोलीस स्टेशनला पत्र दिलं, राजूर पोलीस स्टेशनला पत्र दिलं आणि कंपनीला पण पत्र दिलं की आमची 15 दिवसामध्ये मागणी मान्य करावी. परंतु कंपनीने अजून कोणत्याही पद्धतीने आमची मागणी मान्य केलेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली. बरं बरं, काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही इथे काम करतात. आम्ही जवळजवळ 2006 पासून इथं काम करतो. सगळं हे आदिवासी क्षेत्र आहे. आदिवासी क्षेत्रातले सर्व मुलं याच्यावर जीवनशैली अवलंबून आहे आमची. तरी पण मग कंपनी आमचा विचार करीत नाही. आली त्यावेळेस आम्हाला अनेक त्यांनी अफवा सांगितल्या का असं करू तसं करू काय करू. मग आम्हाला वाटलं खरंच आम्हाला हा परमनंट जॉब देतात काय. तरी पण आम्ही त्यांच्याकडे परमनंट जॉबची मागणी केलेली.
बघू आता ते काय करतात यावर आम्ही त्यांना उत्तर देऊच. आणि पगारवाढीची तर आमची मेन मागणी आहे. आणि पगारही पण आमच्या म्हणण्याला ते करत नाहीत. मग आमची रोटी चालत नाही ना त्याच्यावर. त्याच्यामुळं मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. आणि पगार वेळेवर नसल्यामुळं सर्वच कुटुंबाच्या हालत आमची जरा बेकारच होती ना, आदिवासी क्षेत्रामध्ये असल्यामुळे. दळणवळणाचे साधन नाही, काय नाही. मग कंपनी अशी दुर्लक्ष करते. आमच्या जमिनी घेतल्यात कंपनीने. त्यावेळेस आम्हाला त्यांनी 30 वर्षाच्या कराराप्रमाणे तुम्हाला 500 रुपये प्रति वर्षी वाढून देऊ असे सांगितले होतं. पण हे अशी कुठलीही पूर्तता झालेली नाही कंपनीकडून. त्याच्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. कंपनीने 30 वर्षाचा करार, हे आदिवासी भागात या पवनचक्क्या आहेत आणि यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत कंपनीने आणि त्यासोबतच 30 वर्षांचा करार केलेला आहे. त्या करारात उल्लेख केला आहे की दरवर्षी 500 रुपये पगार आम्ही वाढून देऊ. म्हणजे प्रकल्पात हे सर्व कामगार जे आहेत हे प्रकल्पात बसतात आणि कंपनीने जो शब्द दिलेला आहे तोच पूर्ण करावा अशी त्यांची मागणी आहे. काय सांगाल? आमची माफक अपेक्षा आहे पगार वाढ वेळोवेळी व्हावी. प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे 500 रुपये वाढ ठरली ती द्यावी. वेळोवेळी पगार होत नाही. 3-3 महिन्याचे पगार थकवले जातात. आम्हाला वेळोवेळी मागणीच करावं लागते. काही इतर सुविधा मिळत नाही. जी मध्ये एजन्सी ठेवले त्यांच्याकडून काही इतर सुविधा नाही. शूज दिले जात नाही, टॉर्च दिले जात नाही. राहायला पण आम्हाला साईटवर थांबायला कुठं अशी कॅबिन नाही, अशी परमनंट कॅबिन अशी काही नाही. घनदाट जंगल आहे आणि जंगलातला हा परिसर आहे. थोडक्यात डोंगर रांगा आहेत सह्याद्रीच्या. वन्यजीव सुद्धा इथे आहेत आणि कंपनीने त्यांना कॅबिन दिली पाहिजे किंवा मग शूज दिले पाहिजे, किट दिलं पाहिजे. या साध्या माफक अपेक्षा आहेत. हां, काय सांगाल? तुम्हाला कंपनीकडून काय सुविधा मिळतात कामगार म्हणून? कोणतीही सुविधा नाही आहे. आम्हाला सर्व काही जंगल, पूर्ण जंगल एरिया आहे, पूर्ण घनदाट जंगल आहे. या टावर पण पूर्ण डोंगर किल्ल्यावर चढायला लागतात. आम्हाला कोणती टॉर्च नाही, काय नाही, कोणतीही सुविधा नाही. सिक्युरिटीचं काम असतं, दिवसाही करावं लागतं आणि रात्रीही करावं लागतं. मग या ठिकाणी वन्यजीव असतील किंवा इतर काही प्राणी किंवा रस्त्याने चालणारा वाटेत साप असतात, खाचखळगे असतात. कंपनीकडून सुरक्षा किट कामगारांना उपलब्ध करून द्यावी. कारण कामगार कायद्यातच तसा नियम आहे. कामगार कायद्यानुसार ज्या सुविधा असतात 2006 पासून जवळपास बरीचशी मंडळी इथे कामाला आहेत. आतापर्यंत परमनंट व्हायला काहीच हरकत नव्हती, कारण कामगार कायदाच सांगतोय. आणि जर कायदा कंपनीत पाळत नसेल तर इथले लोकप्रतिनिधी असतील, इथले अधिकारी असतील, त्यांनी कायद्याचं ज्ञान कंपनीला अवगत करून देणे गरजेचे आहे असेच या ठिकाणी म्हणावं लागेल. आपल्यासोबत या ठिकाणीच प्रशासनात काम करणारे काही अधिकारी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे. त्यांच्या माफक अपेक्षा आहेत का जे सुरक्षा किट आहे ते त्यांना मिळावं. 2006 पासून काही कामगार काम करतायत, त्यांना परमनंट करावं आणि पगार वाढवावी. तर कंपनीच्या वतीने आपण काही पाठपुरावा केला का त्यांच्या मागण्यांवर? ॲक्च्युली त्यांचं जेव्हा लेटर आलं होतं आम्हाला, तर हे लेटर आम्ही आमच्या मॅनेजमेंटला पाठवून आणि त्यांनी जसं सांगितलं की राजूर पोलीस स्टेशन, अकोला पोलीस स्टेशन, अकोला तहसील यांना त्यांनी जे लेटर दिलेलं होतं, तर त्या ठिकाणी आम्ही आमचा पाठपुरावा म्हणून प्रति लेटर आम्ही त्यांना पाठवलेलं आहे. ॲक्च्युली आमची कंपनी 2018पासून NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल एक कोर्ट आहे, ते अहमदाबादसाठी असतं. आणि त्याच्यामध्ये काय आहे की ज्या कंपन्या आपल्या डबघाईला गेल्या आहेत, तर त्यासाठी त्या कंपन्या परत त्यांनी ग्रोथ करावी त्यासाठी हे सगळं केलेलं असतं. तर त्यामध्ये असल्यामुळे आम्हाला कोणताही डिसिजन हे घेता येत नाही. आमचं जे पण डिसिजन आहे ते आता कंपनीने जो कोर्ट बसवलं आहे आणि त्यांचे जे पर्सन तिथे बसवलेले आहेत NCLTचे ते सगळं घेतात. म्हणजे आमची जी कंपनीने जे लोन घेतलं असेल कोणाकडनं, तर त्यांचे प्रतिनिधी तिथे बसले म्हणजे ॲज इट इज आजच्या घडीला आमची कंपनी बँक चालवते. तर कुठलंही डिसिजन आम्हाला घेता येत नाही. आत्ता आपण काय नाव आपलं साहेब? खंडेराव म्हणाले. काय म्हणून काम करतात? तिथे मी मॅनेजर म्हणून आहे. या प्रकल्पावर
मॅनेजर म्हणून खंडेराव महाले साहेब आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड ही कंपनी सध्या डबघाईला गेलेली आहे आणि त्यांनी ते अहमदाबाद येथे NCLT नावाचं जे कोर्ट असतं तिथून सगळे निर्णय होतात आणि कामगारांच्या ह्या प्रश्नावर दाद मागण्यासाठी कामगारांना तिथपर्यंत जाणं जरी शक्य नसलं तरी त्या कोर्टात जे मेंबर असतील किंवा कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी या बातमीची दखल घेऊन कामगारांना न्याय देणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत डेली न्यूज या गोष्टीचा पाठपुरावा करत राहील. डेली न्यूजने या कामगारांची दखल घेतल्यानंतर तब्बल 2 दिवसांपासून झोपेचे सोंग घेतलेले कंपनी प्रशासनही जागे झाले. पोलीस प्रशासनही आंदोलनस्थळी हजर झाले. आम्ही कंपनीचे हेड व्यवस्थापक प्रवीण सर यांच्याकडून संपूर्ण कंपनीची माहिती घेतली. त्यांच्या बोलण्यातून सिक्युरिटी एजन्सीची माहिती मिळाल्यानंतर एजन्सीच्या प्रतिनिधींसोबत कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली तर बहुतेक प्रश्न सुटतील असे त्यांनी कबूल केले. बघूया. ते मागेपासून NCLT कोर्टमध्ये आहे कंपनी, त्याच्यामुळे थकलेला आहे पगार, बाकी काय. आणि आमचे पण पगार त्याच्यामध्ये थकलेला आहे. सगळे जेवढे आहे ना, साधारण किती दिवस जेवढे कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे आपले व्हेंडर कंपनी एम्प्लॉय सगळेच थकबाकी आहे NCLT कोर्टमध्ये. ह्यांच्या खाली आहे तसं गोष्टी नाही. पूर्ण जेवढे एम्प्लॉय काम करतात आपला बर्थचे मॅनेजमेंट पण जे काय असेल कंपनीमध्ये सगळेच थकबाकी आहे. सगळे गाडीवाला व्हेंडर असू दे, चाहे सिक्युरिटीवाला व्हेंडर असू दे, सगळेच पैसे बाकी आहे. कोणाचे असं नाही. जे NCLT मध्ये 2018चे पूर्वी जेवढे पैसे होते ते सगळेच बाकी आहे आणि त्याच्यानंतर भेटणारे पैसे. तसं नाही की पैसे भेटणार नाही, पैसे भेटणारच आहे. नाही, यांचा जो पगार देतं ते कंपनी देते की सिक्युरिटी एजन्सी कंपनी थ्रू नाही आहे. सुरुवातीपासून एजन्सी पासून आहे. 2006 पासून त्यांच्या एजन्सी पासून काम करतात आणि त्याच्यानंतर जे पगार बाहेर झाले, आता पगार यांचे 15,000 रुपये पगार आहे. अच्छा, मग त्याच्यानंतर एजन्सी PF कटतो. पगार एजन्सी देणार ना? एजन्सी तोट्याची गोष्ट नाही. आता एजन्सीचे गोष्टी काय, एजन्सी ह्यांना पेमेंट करतात, आम्ही एजन्सीला करतो पेमेंट. कसं आहे म्हणजे ही जबाबदारी तसं एजन्सीची आहे. यांना पेमेंट देणं हे कंपनीचं काम आहे की एजंटला? कंपनीचे काम आहे. एजन्सीवाले जे आहे त्यांचं कसं झालेलं आहे की बाबा ते त्यांचे पैसे कंपनीकडे अडकलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी लेट पेमेंट दिलं. आता हे ज्या एजन्सीत काम करतात त्या एजन्सीचं नाव काय? एजन्सीवाले आहेत की ते कुठे? फील्ड ऑफिसर आहेत. काय नाव सर आपलं? माझं नाव फैजल शेख. हिंदीमध्ये सांगू सकते हो, ठीक है, बोलिए. तर सर आपके एजेंसी का नाम क्या है? सर एजेंसी का नाम सन सिक्योरिटी सर्विसेज है. सर ये कितने सिक्योरिटी आपके एजेंसी के अंदर है? सर टोटल 49 सिक्योरिटीज आते हैं अपने. कब से काम कर रही है आपके एजेंसी में? सर जब से विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड है तब से है, लेकिन कॉन्ट्रैक्ट रिन्यू हुआ था 2017 में, जब से ये अंडर आते हैं सन सिक्योरिटी के. अच्छा, 2017 से? हाँ, कॉन्ट्रैक्ट रिन्यू हुआ है. तो इनका पेमेंट कंपनी करती है या आप करते हैं? सर एजेंसी करती है. मतलब एजेंसी मतलब आप एजेंसी के प्रतिनिधि हो? ये सर, आप प्रतिनिधि हो, आप एजेंसी की तरफ से बोल रहे हैं ना? ये सर. तो इनका पेमेंट एजेंसी करती है या कंपनी करती है? एजेंसी करती है सर. हाँ, तो फिर क्या दिक्कत है? सर ऐसा है कि प्रिंसिपल एम्प्लॉय जो विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड है, हम एजेंसी थ्रू एजेंसी का काम करते हैं. प्रिंसिपल एम्प्लॉय हमको पगार बढ़ाकर देगा जब भी हम इनको दे पाएंगे. नहीं, वो तो है. ये सर. लेकिन 3 महीने का पेमेंट नहीं हुआ है, yes, तो रेगुलर पेमेंट देने में क्या दिक्कत है? वो तो आप ले रहे हैं ना कंपनी से? नहीं. 3 महीने का हमारा भी पेमेंट विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड के पास थका हुआ पड़ा हुआ है. तो वो आपका नहीं, वो आपका और कंपनी का इशू है कि कंपनी के पास आपके कितने पेमेंट थका हुआ है, वो कंपनी का और आपका इशू है. ये तो हर रोज काम करते हैं. ये सर. तो कंपनी ने आपको थकाया, इसका मतलब ये नहीं कि आप इनको थकाएंगे. सर ये फिलहाल 2017 के पहले की बात है. 3 महीने का इनका पगार थका हुआ था. 2016 से इनका पगार थका हुआ है. लेकिन जब हमने कॉन्ट्रैक्ट रिन्यू किया था, जब इनका हमने एक्सेप्ट किया था कि भाई 3 महीने का हम पगार हमारी तरफ से, मतलब जैसा हमको कंपनी से मिलेगा आपको देंगे, क्योंकि ये कॉन्ट्रैक्ट रिन्यू करना नहीं चाहते थे. पहले दूसरा एजेंसी था, अभी दूसरा एजेंसी है, अभी सन सिक्योरिटी काम कर रहा है. तो वो हमने एक्सेप्ट करके कंटिन्यू किया था. तो जब से सर इनका 3 महीने का पगार थका हुआ है. अभी मतलब 2017 से इनका रेगुलर पेमेंट कंटिन्यू है. अच्छा, तो इनका जो 500 रुपये का जो करार किया था, ये सर, वो किसने किया था? सर ये कंपनी विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड ने किया था. अच्छा, तो उसने वो करार फॉलो नहीं किया? सर वो तो अभी कंपनी NCLT में है फिलहाल,
क्योंकि ये कुछ भी डिसीजन खुद से नहीं ले सकते, कंपनी के प्रतिनिधि कुछ भी उनके डिसीजन खुद से नहीं ले सकते। ये कोर्ट इन्होंने बनाया NCLT। कंपनी घाटे में जाने की वजह से बहुत सारे लोगों का नुकसान हो रहा था, कंपनी ने लोन भी लिया था, जो उसकी वजह से जो गवर्नमेंट ने कंपनी को NCLT में डाल दिया है। NCLT थ्रू इनकी जो भी डिसीजन है, पगार वाड़ वगैरह जो भी है, सब NCLT थ्रू होता है। तो अभी NCLT ने किसी का भी पगार बढ़ाया नहीं है। मतलब जो भी एजेंसी थ्रू काम चल रहा है, जो भी वगैरह, जैसे कि इनका गाड़ी वगैरह टेंडर्स चलते हैं इनके, जो भी रोड बनाना है, कंपनी का एक भी काम है सब एजेंसी थ्रू हो रहा है। अच्छा, वो तो ठीक है, ये आपके वर्कर्स है। यस सर। इनकी जिम्मेदारी आपकी है। यस सर। अब कंपनी की जिम्मेदारी नहीं है, पूरी जिम्मेदारी एजेंसी की है सर, इनकी आपकी है, मतलब एजेंसी की, हमारी मतलब सर। तो सिक्योरिटी किट जो है, ये सर, शूज है, केबिन है, तो वो क्यों नहीं मिल रहा उनको? सर जो कैबिन की बात है, कैबिन हमको प्रिंसिपल एम्प्लॉय देता है। हाँ। कैबिन बहुत जगह बिठाई गए हैं, लेकिन कैबिन मतलब 60% कैबिन बिठा दिया हमने। अच्छा, बहुत सारी जगह कैबिन बिठाने बाकी है। और रही किट की बात, हम जिस जगह बाकी है, ये सर बोलिए, कितने दिन में बिठाएंगे आप वो? सर तो प्रिंसिपल एम्प्लॉय हमको जब सुविधा देंगे जब हम बिठा सकेंगे सर उसको। अच्छा, हाँ, आगे बढ़िए। ये सर, सिक्योरिटी किट। और सिक्योरिटी किट में सर इनको हम हर साल में एक बार यूनिफॉर्म देते हैं। बारिश के टाइम पे इनको हमने रेनकोट भी इशू किया था, गम बूट भी इशू किए थे। अभी इनको बूट वगैरह इशू करने हमारी तरफ से बाकी है। अच्छा, जल्द से जल्द हम इशू करवा देंगे सर इनको। अच्छा, मतलब रही बार टॉर्च की, हाँ, टॉर्च भी हम देते हैं। टॉर्च कैसे सर, हम देते हैं, लेकिन इनका भी काम है संभाल कर रखना। अच्छा। उसका मेंटेनेंस करना, तो वो कम से कम 3-1 महीने में खराब हो जाता है सर इनके पास से। फिर भी हमारे और ऊपर हाई डिपार्टमेंट में रिक्वेस्ट की है हमने, जैसे ही टॉर्च आते हैं हम इनको इशू कर देंगे सर। मतलब एक बार टॉर्च अगर देते हैं आप, हाँ, तो उसकी क्या गारंटी, कितने साल ये यूज करें? नहीं सर, कितने साल नहीं, कुछ महीने तो इस्तेमाल करना चाहिए। मतलब 2 महीने 3 महीने, मिनिमम 6 महीने, मिनिमम 6 महीने। 2-3 महीने में सर खराब हो जाता है पूरा इनका टॉर्च वगैरह। अच्छा, मतलब इनके जो एक तो इशू है सिक्योरिटी किट का, टॉर्च का, यूनिफॉर्म का, वो तो सॉल्व हो जाएगा 100%। आपकी जिम्मेदारी सर वो सॉल्व हो जाएगा। रिक्वेस्ट हाई डिपार्टमेंट से की है सर, आप फॉलो अप लेंगे? सर कंप्लीटली फॉलो अप लेंगे, लेते और लेंगे भी। बस इनकी जो मांग है, ये सर, अभी आपने कंपनी को रिक्वेस्ट करने की जिम्मेदारी आपकी है। ये सर रिक्वेस्ट तो हम करेंगे, करते आ रहे हैं, करेंगे भी सर आगे भी। अभी जो इन्होंने जो अर्जी दी थी, वो आपने कुछ कंपनी के लिए फॉलो अप किए? सर फॉलो अप किया है, राजूर पुलिस स्टेशन में, अकोले पुलिस स्टेशन। नहीं, ये तो उनको भी हमने भी एज अ कंपनी प्रतिनिधि एजेंसी के थ्रू हमने भी लेटर इशू किया है। नहीं, आपके जो वर्कर्स आपके हैं ना, ये सर, तो इनके लिए आपने कंपनी को इंडिया लिमिटेड से भी बात की है, मेल की है। हाँ, वही उन्होंने, उनका भी यही कहना है कि NCLT में फेल कंपनी आ रही है। हाँ, यही उनका कहना है। बाकी इशू तो सॉल्व हो जाएंगे। ये सर टॉर्च का हो गया, टॉर्च का है, यूनिफॉर्म है, बूट्स वगैरह, ये कंपनी को। और कैबिन सर हमारा जनरली कॉन्ट्रैक्ट के जो टर्म है उसमें हमारा प्रिंसिपल एम्प्लॉय कैबिन प्रोवाइड करता है। हाँ, प्रिंसिपल एम्प्लॉय प्रोवाइड करते हैं। मतलब क्या हो उसका? सर जो विंडवर्ल्ड इंडिया लिमिटेड है, हाँ, ये कैबिन वगैरह, हाँ, रहने की जगह, हाँ, ये सब विंडवर्ल्ड इंडिया लिमिटेड प्रोवाइड करते हैं सर। वो उन्होंने 60% अभी बिठवा दिया है, आगे काम चालू है। वो जा कभी कम पड़े कैबिन, वहाँ हम प्रोवाइड कर देंगे। अच्छा, आणि या प्रकारे पोलीस प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सिक्युरिटी कामगारांच्या प्राथमिक लढ्याला यश आले। 23 तारखेला कंपनीचे मुख्य अधिकारी कामगारांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी येणार असल्याचे कंपनी प्रशासनाने लेखी दिले। 23 तारखेपर्यंत त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे। इथे आपले प्रवीण साहेबाचं त्यांनी ऐकलं, तुम्ही पत्रकार होते इथं, आपलं सगळ्यांचं म्हणणं त्यांनी ऐकलं। 23 तारखेला या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांच्या समोर हे त्यांच्या मागण्या मांडणार आहे। व मागण्या हे मांडले ते 23 तारखेला येणार, आम्ही असा त्यांना शब्द दिलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलेले आहे। तुम्ही जे आंदोलन करत होतात त्यावर प्रशासनाने काय दखल घेतली तुमच्या आंदोलनाची? आता इथं पोलीस अधिकारी फटांगडे साहेब आलेले होते, इतर आहेत त्यांचे कर्मचारी सहकारी, आणि अजून आता इथं सर्व सिक्युरिटी गार्डने एक सहकार्याची भावना दाखवून कंपनीचे जे GD साहेब आहेत ते, आणि अजून अजून आपले हे रावसाहेब यांनी असा शब्द दिलेला आहे फोनवरतीच की 23 तारखेला येऊन आणि आम्ही तुमच्या जे मागण्यांची दखल घेणार आहे
तर त्यासाठी आम्ही त्यांना 23 तारखेपर्यंत वेळ देतोय आणि असं न झाल्यास आम्ही पुन्हा अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार. त्यामध्ये मग आम्ही ऑफिस बंद करणार असं हे लेखी पत्र आम्ही त्यांच्याकडून सह्या वगैरे घेऊन बनवून घेतलेले आहे. तर मग त्यावेळेस आम्ही ऑफिस बंद करणार, त्यानंतर मशीन बंद करणार, रस्ता बंद करणार आणि सहकुटुंब आम्ही या आंदोलनात सामील होऊ. आणि वेळ आल्यास आम्ही अजूनही जे काही संघटना आहेत, आदिवासी संघटना, त्यांचा आसरा घेऊन आणि आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचे करणार आहेत. मग तुर्तास तुमचं आंदोलन आता थांबलेलं आहे? हो, तुर्तास म्हणजे असं 23 तारखेपर्यंत आम्ही ती स्थगिती दिलेली आहे. आता तुम्ही काम सुरू करत आहात? हो, आता आम्ही काम सुरू करणार आहे सुरळीत. पहिल्या आशा करूया येत्या 23 तारखेला सिक्युरिटी कामगारांचे प्रश्न सुटलेले असतील. कंपनीचे मुख्य अधिकारी फक्त उडवाउडवी न करता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामगारांचे प्रश्न समस्या सोडवतील व त्यावर अंमलबजावणी करतील आणि या आमच्या आदिवासी बांधवांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. 23 तारखेचा मावळता सूर्य समस्या घेऊन जाईल आणि 24 तारखेचा उगवता सूर्य आनंद घेऊन आमच्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात येईल अशी अपेक्षा ठेवूया. डेली न्यूजसाठी आबासाहेब मंडलिकसह मी प्रशांत देशमुख, न्यूज ब्युरो, अकोले.